वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलेले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी विवांत हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येतात। माझ्यासोबत आमदार फाटक सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, आज कशी तयारी आहे? सन्माननीय आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत आणि त्याच्यामुळे वसई विरार महानगरपालिकेमध्ये सर्वच आमचे पदाधिकारी कार्यकर्ते खुश आहेत, कारण आज त्यांचं आगमन होत आहे आणि आमचे नेते आहेत आणि त्याच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेची इलेक्शन लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा छोटे कार्यकर्ते इच्छुक असतात, त्यांना आनंद असतो आणि साहेबांना भेटण्याची इच्छा आहे। मला सांगा, आज या वसई विरार मध्ये काय ठरलंय भाजप शिवसेनेचं? नाही बघा, तुम्हाला माहीत असे 2-3 आमच्या भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग झाल्या। आमची मागणी आहे त्यांची त्याच्यामधल्या माध्यमातून 2-3 दिवसामध्ये हा विषय संपेल युतीचा आणि 100% आम्ही युतीमध्ये लढतोय। एकीकडे असं बोललं जात आहे की शिवसेना जी आहे ती शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आणि आपल्या जागा घेण्यासाठी शक्ती प्रदर्शन करते। नाही, आमचा मेळावा सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब संपूर्ण काल 2 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये झालं। काल आज आता ह्याच्यानंतर वसई विरार झाल्यानंतर संध्याकाळी आमचं मीरा भाईंदरला आहे। सर्व नगरपालिकेला शिंदे साहेब भेट देतात, कार्यकर्त्यांना भेट देतात, त्या माध्यमातून रुटीन कार्यक्रम आहे। इकडच्या निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा कोणता असणार आहे? मुख्य मुद्दा जे वसई विरारचे प्रश्न जे आहेत, ते पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न, रस्ता प्रश्न, शाळा, गार्डन, हे मुख्य मुद्दे आहेत। ते मुख्य मुद्दे आम्ही पकडूनच इलेक्शन लढणार। मुंबई महानगरपालिकेत भाजप मोठा भाऊ झालेला आहे, 148 जागा ते लढवणार, 40 शिवसेनेला देणार, काय सांगाल? नाही, तसं अजून फायनल नाही झालेलं आहे। जे काय असेल, मोठा भाऊ छोटा भाऊ ना आम्ही सगळे एकच भाऊ आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला बघा युतीमध्ये लढायचं असल्यामुळे अंडरस्टँडिंग करून आपल्याला युती करणार आहे। पण असंही सांगितलं जातं की हे महापालिका झाल्यानंतर युती तुटणार आहे, असं तुमच्या माध्यम आम्हाला तसं वाटत नाही। आम्ही युतीमध्ये सरकार आहे, देशामध्ये सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये। येत्या निवडणुकीत कशी रणनीती असणार आहे? येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जी विरोचना असेल, त्यांच्या माध्यमातून जी महायुतीने जी कामं केली आहे, सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण, सगळ्या ज्या कामाच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढणार आहे। या ठिकाणी बहुजन या ठिकाणचं मुख्य शत्रू कोण असणार वसई विरारमध्ये? आमच्या विरोधात जे आहे ते मुख्य शत्रू बहुजन विकास आघाडी असणार, उभाटा असणार? नाही, मुख्य शत्रू जो समोरासमोर असणार ते मुख्य शत्रू। या ठिकाणी आमच्या समोर जे असतील तेच आमचे शत्रू असतील, म्हणजे विरोधक असतील, असं फाटक यांनी सांगितलेलं आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।